लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जरांगे पाटील यांनी मोठं विधान केलंय। कुणाला पाठिंबा कुणाला विरोध यावर पाटील यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे। तसंच येत्या विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे संकेतही जरांगे पाटलांनी दिले। पाडण्यात खूप मोठा विजय यावेळेस असं पाडा त्याच्या 5 पिढ्या तरी पुढच्या कधीच उभा नाही राहिला पाहिजे इतका ताकदीनं पाडा। मराठ्यांच्या मताची भीती पाहिजे। त्यांचीच भजी चालली मी काय करू बघू। माझा समाज नुसता सोलापूर नाही पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सांगितलेलं आहे की ही निवडणूक मी याच्यात नाही आहे, ही समाजाच्या खांद्यावरती आहे। तुमचे लेकरं डोळ्यासमोर ठेवा आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवा। जो सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणीच्या बाजूनं मराठा आणि कुणबी याच बाजून असेल त्याला सहकार्य करा, पण उभा राहण्यापेक्षा पाडण्यात खूप मोठा विजय यावेळेस असं पाडा की त्याच्या 5 पिढ्या तरी पुढच्या कधीच उभा नाही राहिला पाहिजे इतका ताकदीनं पाडा। मराठ्यांच्या मताची भीती पाहिजे। याच्यात नाहीच दिलं मी कधीच म्हणलो नाही याला मदत करा त्याला करा, कोणत्याच पक्षाला करा, अपक्षसुद्धा आम्ही दिला नाही, आमचा पाठिंबा पण कोणाला नाही। पण जर दिलं नाही तर मात्र विधानसभेला आम्ही मैदानात। मराठा समाजाचे काही कार्यकर्ते भाजपमध्ये आहेत, काही काँग्रेसमध्ये आहेत, तर त्यांना काय सांगाल? तिथं कीड लागली ना आम्हाला गोरगरिबाला, आम्हाला गोरगरिबाचं आमचं कल्याण त्यांच्यामुळे व्हायला ही कीड लागलेली जी आहे ना हिला धुतो आम्ही उघडे पडायला लागले। आता ही लोकसभा आमच्यासाठी अशी मानली, आम्हाला नेमके चेहरे दिसले कोण कोणाचा आहे, नेमका जातीचा आहे का पक्षाचा आहे। ह्यो या 1.5 महिन्यात कुणकड पळाला आहे, जातीच्या बैठकाला पळाला का जातीचे कामं करायला पळाला का नेत्याच्या पॉम्पलेट घेऊन पळत होता। किंवा जातीला बाप मानतो का आणखी नेत्यालाच बाप मानतोय, हे उघडे पडलेत। हे आमच्यासाठी विधानसभेलाही चांगलं झालेलं आहे। आम्ही समाजाच्या बाजूने समाजाला चांगला संदेश गेलेला आहे। समाजाला कळतं कोणाला पाडायचं कोणाला निवडण्याचं। माझ्या गोरगरिबाला न्याय दिवशी मी हटत नाही, पण इथल्या भाजपाच्या काही नेत्यांनी मराठ्यांचा द्वेष केला म्हणून मोदी साहेबांवरती वेळ आली। मोदी साहेबांनी यांच्यावर बारीक लक्ष ठेवून मराठ्याचा द्वेष सोडून द्या म्हणा, नाही तर पुढच्या काळात पुरा सोपडा साफ करून आम्ही स्वतः मैदानात राहणार। भूमिका काय मनोज जरांगे यांची? नाही मी नाहीच आहे ना, मी नाहीच आहे। माझी स्पष्ट भूमिका आहे, मी जे भाषणात बोलतो ते जीवनात बोलतो। मी अंधारातून काड्या नाही करत, याला मतदान करा त्याला काय कोणालाही करा, ज्याला पाडायचं त्याला तुम्हाला पाडा, पण लेकरं डोळ्यासमोर ठेवा ना, आरक्षण डोळ्यासमोर ठेवा, मताची ताकद दाखवा।